नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागात हक्काचं पक्कं घर असावं म्हणून शासनाच्या माध्यमातून आवाज प्लस टप्पा 2 अंतर्गत नवीन ऑनलाईन सर्वेक्षणाची मोहीम जी आहे ती राबवली होती। या मोहिमेअंतर्गत अनेक पात्र लाभार्थ्यांनी ज्याची नावे पहिल्या सर्वेमध्ये नव्हती त्यांनी या टप्प्यात आपली नोंदणी जी आहे ती पूर्ण केलेली आहे। आता सध्या अनेक लाभार्थ्यांना एकच प्रश्न आहे की ज्याचे ऑनलाईन सर्वे कोणत्याही अडथळाविना यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांची निवड नक्की कधी होणार आहे आणि ही निवड पद्धत कशी असणार आहे। मित्रांनो, याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, दिलेली माहिती व्यवस्थित समजून घ्या। चला तर मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आवाज प्लस टप्पा 2 अंतर्गत जी नवीन नोंदणी करण्यात आलेली होती त्यामध्ये लाखो लाभार्थ्यांनी आपले अर्ज जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने यशस्वीपणे भरलेले आहेत। यामध्ये आनंदाची बातमी अशी की ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन सर्वे कोणत्याही तांत्रिक त्रुटीशिवाय यशस्वी झालेले आहेत, अशा सर्व डेटा आता राज्य शासनाच्या आवाज सॉफ्ट या पोर्टलवरती उपलब्ध आहे। सध्याच्या स्थितीनुसार हे सर्व लाभार्थी आता पात्रतेच्या पुढच्या टप्प्यावरती आहेत। यामध्ये निवड पद्धत कधी आणि कशी होणार आहे, आता तुमची निवड नक्की कधी होणार आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला शासनाची निवड पद्धत बारकाईने बघावी लागणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीला असणारा घरकुलचा कोटा। ग्रामपंचायत वार्षिक टार्गेट शासनाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी गावाला एक ठराविक घरकुलचा कोटा किंवा टार्गेट दिला जातो। ते टार्गेट पूर्ण करणे ग्रामपंचायतला बंधनकारक असते। जुन्या यादीला प्रथम प्राधान्य, निवडीच्या प्रक्रियेत तुमच्या गावातील जुन्या यादीला प्रथम प्राधान्य दिले जाते। नियमानुसार जर जुन्या सर्वेमधील म्हणजेच 2017 आणि 18 यामधील काही जर पात्र लाभार्थी लाभापासून जर वंचित असतील तर त्यांना नवीन टार्गेटमध्ये पहिलं प्राधान्य दिलं जातं। शासनाच्या नवीन टार्गेटनुसार पहिले घरे ही जुन्या प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांनाच दिली जाते। नवीन यशस्वी सर्वे झालेल्या लाभार्थ्यांची निवड, एकदा का तुमच्या गावातील जुन्या यादीतील सर्व पात्र लाभार्थ्यांना कोटा पूर्ण झाला की त्यानंतर नवीन यशस्वी सर्वे झालेल्या लाभार्थ्यांची निवड ही केली जाते। ही निवड तुमच्या ऑनलाईन सर्वेच्या वरिष्ठ म्हणजे प्रायोरिटी क्रमांकावर देखील अवलंबून असते। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा तुमच्या गावाला 30 घरांचं टार्गेट मिळालेलं आहे आणि जुन्या यादीत 20 लोक शिल्लक असतील तर पहिल्या 20 घरकुलांनाच त्यांनाच मिळतील आणि उरलेले 10 जागावरती नवीन सर्वेमधील लोकांचा विचार केला जाणार आहे। मित्रांनो, आपण अशा पद्धतीनं ऑनलाईन सर्वे झालेल्या लाभार्थ्यांना घरकुल कधीपर्यंत मिळणार आहे व घरकुल मिळवण्यासाठी जी निवड पद्धत आहे ती कशी असते याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन सर्वे यशस्वी झालेला आहे की नाही ही माहिती तपासायची असेल तर याबाबतची माहिती आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून याबाबतची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल। थांबतो, धन्यवाद।